यूज सेल्फ यूज महत्वाचा आहे आणि कुठलीही गोष्ट पहिली आली की मला वापरून बघायची आणि मगच मी लोकांना सांगेल असं माझं तत्व आहे. तर त्यातलं एक मी प्रोडक्ट सांगते, फ्रीडम. सगळे वापरतो पण आता हे खूप आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि मला मेनोपॉजचा इतका त्रास झालेला आहे की मला कंटिन्युअस 8 महिने ब्लिडिंग होती. कंटिन्युअस 8 महिने मी हे पॅड घेतलंय. याचं वैशिष्ट्य असं की मला रॅश आली नाही, इचिंग झालं नाही. आज आपल्याला 4-5 दिवस जरी पॅड घ्यायचं म्हणलं तरी किती त्रास होतो नाही की. तर मला कंटिन्युअस 8 महिने म्हणजे 8 महिने असं खूप होत होतं, अशातलाही भाग नाही, पण घ्यावं लागायचं. नाही घेतलं की प्रॉब्लेम. कंटिन्युअस घेतलं तर डॉक्टरांना असा प्रश्न पडला की तुम्हाला एवढा त्रास झालाय, एवढं कंटिन्युअस हे होऊन पण तुम्ही काय वापरले की तुम्हाला ते बाकीचे प्रॉब्लेम आलेले नाहीत. म्हणजे इतका ह्याचा रिझल्ट चांगला आहे. आणि त्यामुळं काय झालं माझं की युटेरस काढायला सांगितलं होतं, ते माझं काढावं नाही लागलं. हे वापरलं आणि ह्यातलेच हेल्थ सप्लिमेंट घेतले तर माझं युटेरस काढावं लागलं नाही. आता मेनोपॉज म्हणजे पिरियड गेलेला 1 वर्ष झाले. सांगता येत नाही म्हणतात डॉक्टर लोक, परत पण येऊ शकतो वगैरे. किमान 1 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. 1 वर्ष झालं काही झालेलं नाहीये, पिरियड नाही आलेलं. पण ह्या प्रोडक्टमुळं माझं ते ऑपरेशन वाचलं. म्हणजे हेल्थ पण चांगली झाली, घरात वेल्थ पण यायला लागली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप छान म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे सगळं. आणि हिमोग्लोबिन 6 झालं होतं. आता 8 महिने ब्लिडिंग म्हणल्यानंतर हिमोग्लोबिन 6 झालं होतं. आणि पहिलं ब्लड भरा म्हणले डॉक्टर, त्याशिवाय तुमचं ते पिशवी क्लीन पण नाही करता येणार. आणि मग त्याच्यासाठी मी ह्याच्यातलं आयर्न फॉलिक ऍसिड आणि हे घेतलं मल्टीव्हिटॅमिन. तर त्याच्याने 6 वरचं ते ब्लड भरल्यावर 8 झालं आणि हे केल्यानंतर करतात ना पिशवी क्लीन, त्याच्यानंतर ते हिमोग्लोबिन माझं वाढत 8, 10 आणि 12 पर्यंत गेलं. आता कॉन्स्टंट 12.4 आहे. मग ते कंटिन्यू घेण्यामुळे इतका फरक पडलेला आहे ह्याचा. आणि साईड इफेक्ट नाही. आयर्न फॉलिकचं काय होतं माहिती का, जेव्हा डॉक्टर आपल्याला आयर्न घ्यायला लावतात बाहेरचं त्यावेळेला कॉन्स्टिपेशन होत असतं आहे की नाही. कॉन्स्टिपेशन आणि दात पण काळे दिसतात आणि सगळे प्रॉब्लेम येतात. तर ह्या गोळीचा एवढा फायदा झाला की कॉन्स्टिपेशन तर बिलकुल झालं नाही आणि दातांचे काही प्रॉब्लेम नाही, एवढा फरक पडला. त्यामुळं माझं तर म्हणजे आम्ही मोदी केअरच्या प्रेमात पडले सगळेजण. मोदी केअरला काही बोलायचंच नाही. म्हणजे घरात जरी कोणी म्हणलं ना अरे तुझ्या ह्या प्रोडक्ट आहे आम्हाला, नाही 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 ते होणारच नाही. म्हणजे इतकं कॉन्फिडंट आहे मला. आणि आता नवीन आलेलं प्रोडक्ट नेमकं आणायचं राहिले. आता पुढच्या ह्याच्यामध्ये ते वापरून त्याचा रिझल्ट सांगेल. तर थँक्यू मला संधी दिल्याबद्दल.